हॅलो. हा कोमल. हा करत आहे मग. हॅलो. हॅलो. हा रितेश सर कॉन्फरन्सवर आहे, बोलून घे. हा हा. हॅलो सर. हॅलो, आवाज येतो रितेश? हा सर, येतो येतो. कसं आहेस मग? मी ठीक आहे सर. मी नागपूरवरनं बोलतोय, रितेश वाघमारे. ओके. मी 42चा आहे. एज किती आहे? 42. 42. अच्छा अच्छा अच्छा. मग आता काम काय करतेस आता? ऍक्च्युली मी नागपूरला एक OCW म्हणून कंपनी होती, विच इज रिलेटेड टू वॉटर वर्क. तर तिथे मी 13 वर्ष होतो. पण आफ्टर 2023 मध्ये कंपनीमध्ये रिसेशन आलं. अच्छा. तर मॅक्झिमम स्टाफ त्यांनी कमी केला. अच्छा. तर त्यात मी होतो आणि मला ऍक्च्युली 2014ला कॅन्सर झाला होता. तर नाऊ आय एम परफेक्टली ऑल राईट. मग मला दुसरे थोडे हेल्थ इश्यू वगैरे होते. पण त्याही मध्ये माझा जॉब सुरू होता. ओके. ते कंपनी बंद होणार आहे ह्या अनुषंगाने त्यांनी स्टाफ कमी केला. आता मी काही दिवसापासून खालीच आहे. अच्छा. त्या दिवशी जसं की तू 23-24 मधून काम सोडलं, त्याच्यानंतर कुठं ट्राय नाही केलं का? म्हणजे हो, ट्राय केलं. दुसरी एक कंपनी जॉईन केली होती. SNC इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठाण्याची कंपनी होती ही. त्यांनाही ते सेम काम भेटलं होतं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं. ओके. तर त्यांच्याकडे मी 7 महिने काम केलं. पण तिथे असं झालं की माझं काम करता करता मला ऍक्च्युली त्या दरम्यान फिट येणं हा इश्यू सुरू झाला होता. अच्छा अच्छा अच्छा. हा. तर फिट त्या दिवशी मला म्हणजे येणं सुरू होतं. तर मला फिट आली होती जवळपास फेब्रुवारी महिन्यात एकदा पुन्हा अजून. माझी लास्ट फिट 16 एप्रिलची आहे, त्यानंतर अजून आली नाही सुदैवाने. ओके. तर फिट आली तर आणि त्याच पिरियडला त्या SNC कंपनीचा एक एम्प्लॉई गेला. अच्छा. ही डाईड ऑन म्हणजे असं चालू कामामध्ये तो. अरे. तर कंपनीला बहुतेक त्याला पैसे वगैरे भरून द्यावे लागले असतील. आणि सेम टाइम कंपनीला माहित झालं की आपला एक एम्प्लॉई आहे, त्याला ह्या प्रॉब्लेम आहे. अरे वगैरे. अच्छा अच्छा अच्छा. मग त्यासाठी मग तुम्हाला पण काढलं त्यांनी? मला काढलं म्हणजे त्यांनी त्यांच्या इश्यू मला लक्षात आला. त्यांनी मग ते थोडासा मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना बोललो की इफ यू वॉन्ट टू थ्रो मी आउट देन यू कॅन आस्क मी टू रिझाईन. मी रिझाईन करून देतो. मला माहिती आहे तो एक मुलगा मरण पावला. तर तुम्हालाही असं वाटतं की मी जर मेलो तुम्हाला पैसे भरून द्यावे लागतील. तर मी त्यांना म्हटलं यू वोंट हॅव टू वरी, आय विल रिझाईन. तर मग मी तेव्हा रिझाईन केला. अच्छा. त्याच्यानंतर मग तुम्ही रिसर्च. त्यानंतर मी माझे स्वतः कामं चालू केले. पण ऍक्च्युली माझ्याकडे पैसे आता काहीच नाहीये. म्हणजे काय काम माझे तेच पाईपलाईनचं काम, वॉटर पाईपलाईनच्या कामात आहे. मला थोडासा एक्सपिरियन्स, ते काम मी करत होतो. मी आणि माझा एक मित्र आहे. अच्छा. प्रायव्हेट आता आम्ही दोघंही काम करतात, जसं की प्रायव्हेट काम असेल, कोणी फोन लावला तर तिथे जाऊन काम करता तुम्ही असं प्रायव्हेट? नाही, मी कॉन्ट्रॅक्ट घेतो. अच्छा. मी आता ऍक्च्युली काम शोधतोय. मी पाहिलंय, उद्या मला एका ठिकाणी भेटायला बोलवलं आहे. उद्या मी जाईल. मॅरिड आहात का तुम्ही? हो, मॅरिड आहे मी. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. तर जसं की रितेश बघा, तुम्ही जसं की आय थिंक सव्वा महिना झाला कनेक्टेड आहात कोमल मॅमशी, राईट? एक्झॅक्टली सर. तर जसं की तुम्ही प्रॉपर आता 1-1.5 महिना तुम्हाला झाला प्रॉपरपणे, तर रितेश तुम्हाला कधी असं मनात नाही वाटलं का माझ्यासोबत फ्रॉड होईल, स्कॅम होईल, असं आलं नाही का तुमच्या मनात कधी 1-1.5 महिन्यात? सॉरी सर, मला नाही समजलं काय बोलले. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, जसं की मानून चला ऑनलाईन आता 90% फ्रॉड वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात. तर 1-1.5. नाही, मला ते सेम डे वाटलं फ्रॉड आहे म्हणून. ते ऍक्च्युली ज्या दिवशी कोमल मॅमनी मला कॉल केला, तुम्ही विचारलं मला की तुम्ही फॉर्म भरला तर मग सायंकाळी वगैरे पहा. देन यू आस्क मी टू सबमिट 199 रुपीज. तर माझ्याकडे तर नाही, माझ्या बायकोला म्हटलं अगं 199 टाक, फक्त मला टाकायचं आहे, मला चेक करायचं आहे. अच्छा.
मला ते त्यासाठी आणि मग सगळं तुम्ही पाहिल्यावर मला समजलं की ते फ्रॉड वगैरे नाही अच्छा आहे, हा काहीतरी एक फंडा जो मला अच्छा समजावा लागेल. अच्छा 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 म्हणजे एक मानून चालतो मी की प्रॉपरपणे तुम्ही बिझनेस समजलाय, राईट? हो, व्यवस्थितपणे एकदम. एक्झॅक्टली. हा, तर जसं की तुम्ही बिझनेस समजलात, मास्टर क्लास वगैरे अटेंड केलात, ऍडव्हान्स ट्रेनिंग वगैरे अटेंड केलं, तर तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी 3 गोष्टी अशा काय वाटल्या तुम्हाला जे की माझा ह्याच्याने फायदा होऊ शकतो आणि मला पर्सनली खूप चांगल्या ह्या गोष्टी वाटल्या स्वतःसाठी? 3 गोष्टी कोणत्या वाटल्या चांगल्या मला सांगू शकाल? हा बघा, तर म्हणजे कसं आहे, तुम्ही मॅडम कोणी बोलले की 2 तास काम करायचं आहे. मी स्वतःला केलं होतं, मी 3 तास इथे देणार पूर्ण हम्म. पहिले. हम्म. कारण मी एका कंपनीत एका ठिकाणी काम पाहायला सुरुवात केलेली आहे. हम्म. तिथे मला झालं तर मला हमखास तिथे जॉब करायचाच आहे. हम्म. कारण तो जॉब माझ्या एक्सपिरियन्सचा आहे, जो मला काम समजते हम्म. ते करायचं आहे. मला असं वाटलं की 3 तास इथे काम व्यवस्थितरित्या काम करून मला जर 25-30 हजार रुपये इथे मिळतंय हम्म. तर कधीही चांगलं. कारण मला सध्या आता 22,000 रुपये महिना EMI भरावा लागतोय. अरे बापरे. हम्म. हा, ते मी सध्या आता माझी बायको मला हेल्प करते. ते सांगितलं मी कोमल मॅडमला परवा या दिवशी फोन करून पूर्ण. हम्म. आणि मला कसं आहे, खोटं बोलता येत नाही. खूप प्रयत्न करतो मी खोटं बोलायचं, पण नाही जमत मला ते. नाही ते तर बरोबर आहे. एक खोटं बोलण्यासाठी त्याला कमी ते कमी 1000 खोटं बोलावं लागतं, त्यावेळेस ते कुठं ना कुठं ते खरं होतं. हो, आणि मला ते कसं आहे, मी ऍक्च्युली इमोशनल मन राईट मन राईट. थोडं भरून येते. नाही ते बोलण्यावरून हम्म. कळूनच येते जेन्युइन पर्सन. आता आम्ही डेली बेसिसवर माझं 200-300 लोकांसोबत बोलणं होतं, ते वाटून जातं जे जेन्युइन पर्सन आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये मी फक्त मराठी माणसांसोबतच बोलतो, अदर स्टेटचे बरोबर. लोकांसोबत मी बोलत नाही, कारण की माझा पूर्ण दिवसाचा शेड्यूल हा बिझीच असतो. आणि जे माझे डाऊनलाईन मध्ये जे माझे फेवरेट डाऊनलाईन्स आहेत, आता जसं की कोमल मॅम जे की तुमचे अपलाईन आहेत, डेडिकेटेड बरोबर. वाले पर्सन्स आहेत, डेली बेसिसवरती काम करतात, त्यांच्या टीमला ते हेल्प करतात. मी त्यांच्याच टीमशी बोलतो, जे माझे 4-5 सिलेक्टेड पर्सन आहेत त्यांच्याच टीमशी बोलतो मी आणि त्यांनाच हेल्प करतो इन्कम जनरेट करून देण्यामध्ये. बाकी मी दुसऱ्या टीमशी बरोबर. बोलत नाही. राईट. तर जसं बरोबर. की आता रितेश आपण येऊ पॉईंटवर, जसं की तुम्हाला कळलं असेल 2CC बद्दल. माहितीये 2CC काय असतं? बरं. हो, ते मला 29,000 रुपये काहीतरी भरून चालू करायचं असं काहीतरी बोलले होते. तर त्याबद्दल कळालं व्यवस्थितपणे का त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आहेत? नाही, डाऊट्स इन द सेन्स ऍक्च्युली सर मी खूप प्रयत्न केले. माझ्याकडे आता पैसे आहे नाही. ओके ओके. बिलकुलच नाही. आणि कसं आहे, मी ऑलरेडी थोडासा कर्जबाजारी आहे आता. आणि एका अनएम्प्लॉईडला आता कोणी देत नाही. बरोबर आहे. मी ते तर अगोदरच साहजिक गोष्ट आहे. जरी ₹100 आपण जरी मागितले कोणाकडे तर ते देणार नाही नाही. बरोबर आहे. तर बघा, प्रश्न इथं पैशाचा मुद्दा नाहीये. प्रश्न इथं आपला हा आहे की करिअर कसं आपलं सेट होईल. आता जसं की मानून चला आपलं 44 वय आहे आणि जसं की तुम्ही सांगितलं 13 वर्ष मी कंपनीला दिले, बट त्यांनी त्या मोबदल्यात तुम्हाला काहीच दिलं नाही. त्याच्यानंतर 7 महिने तुम्ही ज्या कंपनीला दिले त्या मोबदल्यात त्यांनी तुम्हाला काहीच दिलं नाही. आणि असंच तुम्ही आता एक प्लॅटफॉर्म बद्दल तुम्ही सांगताय किंवा एक कंपनीशी तुम्ही जॉईन होणार आहे, जे की तुम्ही 10 वर्ष जरी काम केलं, इन केस बघा 2 कंपनीत तुम्हाला ते प्रॉब्लेम आला, त्या कंपनीत पण येऊ शकतो. असं नाही की नाही येऊ शकणार. बरोबर आहे? एक्झॅक्टली सर. एक्झॅक्टली. तर येऊ शकतो. कारण की ते जे कामं करून घेतात ते कुणाचे नसतात. त्यांना कशाची गरज आहे? एम्प्लॉयमेंटची. ते बरोबर. आपला विचार नाही करणार, स्वतःचा विचार करणार. बट इथं जसं की तुम्ही बिझनेस समजलात, कंपनी इथं काय म्हणतीये तुम्हाला, वन टाइम तुम्ही फक्त महिन्याचा जो तुम्ही प्रोडक्ट यूज करता, फक्त तुमचा ब्रँड चेंज करा ॲज अ 1 मंथसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी इथं काय देतीये, फ्रीमध्ये तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटी देते आणि तुम्हाला माहीतच असेल सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायची गरज नाहीये, की इन्कम कशी येते, कशी जनरेट होते, स्लो ट्रॅकवरचे काय बेनिफिट्स आहेत, फास्ट ट्रॅकवरचे काय बेनिफिट्स आहेत. या गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला? का एक्सप्लेन करू 2 मिनिटात? करायला तर चांगलं होईल सर. हां. तर जसं की मानून चला, जसं की सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, जर स्लो ट्रॅकवरून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, फक्त तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम येणार. ॲक्टिव्ह इन्कम ही असते काय? ॲक्टिव्ह इन्कम मानून चला जसं की फक्त तुम्ही काम करताय. जसं की तुमची टीम जरी बनली ना 100 जणांची, तरी तुम्हाला त्यांच्याकडून पॅसिव्ह इन्कम येणार नाही. त्यांचे सीसीज तुम्हाला काउंट होणार नाही आणि तुमचं डेव्हलप होणार नाही. फक्त तुम्ही जेवढं तुम्हाला काम करायचं फ्रंट रिक्रुटमेंट करून 1 माणसांकडून तुम्हाला 7,500 येतील. बट टीम कडून तुम्हाला सीसीज नाही होणार. ह्याच्यात आमचाच फायदा असतो, कारण की जर तुमची टीम बिल्ड झाली मोठी, तुमच्या टीम मधून सुपरवायझर्स, असिस्टंट मॅनेजर जर निघले, त्यांची पॅसिव्ह इन्कम टोटली तुमच्या कोमल मॅमला जाणार आणि मला येणार. तुमचा काहीच फायदा नाही स्लो ट्रॅक करून. दुसरी गोष्ट, बरोबर.
ऍक्टिव्ह इन्कम तुम्ही करू शकता. असं नाही की तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. बिझनेस स्टार्ट करू शकता. ओके. कारण की इथं भरपूर जणांचा प्रश्न हा असतो सर, की आम्ही करू शकतो का नाही करू शकतो. त्यासाठी मी अगोदरच सांगितलं तुम्ही करू शकता, बट मानून चला जर इन केस तुमच्याकडे अमाउंट नाहीये तर एकदा तुम्ही फ्लो ट्रॅकनी फॉरएव्हर मध्ये बिझनेस स्टार्ट केला, जरी तुमच्याकडे 2 ते 3 महिन्याच्या नंतर तुमच्याकडे येतात ते 2cc ची अमाउंट, बट नेक्स्ट टाइम तुम्ही 2cc करू शकत नाही. कारण की एकदा जर तुम्ही स्लो ट्रॅक चूज केला तर लाईफ टाइम पर्यंत तुम्हाला त्याच ट्रॅकवरती काम करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट पर्सनली मेंटोरशिप म्हणजे जसं की सांगितलं असेल सरांनी तुम्हाला आणि कोमल मॅमनी पण सांगितलं असेल पर्सनल मेंटोरशिप जसं की अपलाईनचा सपोर्ट होणं. आता जसं की मानून चला आता कोमल मॅमनी तुम्हाला मला कनेक्ट करून दिलं बरोबर. बरोबर. हां, तर ह्यांना माझा 100% सपोर्ट आहे. तसं तुम्हाला भेटणार नाही कारण की स्वतःची कामं तुम्हाला स्वतः करावी लागतात फ्लो ट्रॅकवरून. कारण की मानून चला आता माझ्याकडे 10 लोकं आहेत एक्झाम्पल. 10 लोकांमधले बरोबर. 9 लोकं ऑलमोस्ट 9 लोकं 2cc करतात आहे फास्ट ट्रॅक पासून जे 30,000 इथं माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर येऊन ₹30,000 इन्व्हेस्ट करतात आहे. आणि एक जण जसं की आता मानून चला एक्झाम्पल तुम्ही आहेत. बरोबर? स्लो ट्रॅकनी काम स्टार्ट बरोबर. करताय. तर तुम्ही मला सांगा ह्या 10 लोकांपैकी मी एक माणूस जो स्लो ट्रॅक पासून माझ्या बिझनेसमध्ये स्टार्ट केलाय मी त्याच्यावर जास्त लक्ष देणार की जी 9 लोकं माझ्या ट्रस्टवर ₹30,000 इथं टाकून त्यांनी बिझनेस स्टार्ट केले मी त्यांच्याकडे जास्त हेल्प करणार. तुम्हाला काय वाटतंय? एक्झॅक्टली सर, बरोबर आहे. हां, कारण की त्यांनी जर माझ्या ट्रस्टवर एवढी अमाउंट इथं स्पेंड केली तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणार त्यांना कसं ते रिकव्हर करून देण्याची जबाबदारी असेल किंवा किती लवकरात लवकर मी त्यांना ते रिकव्हर करून देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? बरोबर सर. हां, हे असतं स्लो ट्रॅकचं. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅकचं बघा. फास्ट ट्रॅकमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातात. पहिली गोष्ट 2cc केली प्रोडक्ट तर तुम्हाला भेटणारच आहे. जे वर्ल्डचे सगळ्यात बेस्ट क्लास प्रोडक्ट जर माझ्यावर ट्रस्ट नसेल, कॉल डिस्कंटिन्यू झाल्याच्या नंतर Googleवर सर्च करा. वर्ल्डचे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट कोणत्या कंपनीचे? फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्टचं नाव येईल. जर नसेल येत तर कॉन्टॅक्टच साधू नका आम्हाला. Googleवर सर्च करू शकता. दुसरी गोष्ट ठीक आहे. बरोबर. हां, दुसरी गोष्ट जसं की मानून चला फास्ट ट्रॅकने तुम्ही बिझनेस स्टार्ट केला. जसं की जसं की तुमच्याकडे 2cc काउंट होते राइट? इथं तुम्हाला बरोबर. 2 बेनिफिट भेटतात. तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम करू शकता, पॅसिव्ह इन्कम पण करू शकता. प्लस डेव्हलप होणार, प्लस तुम्हाला इंटरनॅशनल ट्रिप भेटणार, प्लस तुम्हाला नॅशनल ट्रिप भेटणार. जसं की आमचे 2 ते 3 महिन्यात आमचे ट्रिप्स वगैरे असतात. काही सीसीज त्यांचं म्हणजे टीम कडून जनरेट करून घ्यायचं असतं. सीसीज टार्गेटिंग असतं. ते जर क्वालिफाय केलं तर त्या ट्रिपला तुम्ही क्वालिफाय होता आणि पर्सनल सपोर्ट माझा भेटतो. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही पूर्ण काम तुमचं आम्ही सांभाळतो स्टार्टिंगला 15 ते 20 दिवस आणि 2 महिन्याच्या आत आमची ही रिस्पॉन्सिबिलिटी असते. व्यवस्थितपणे जर तुम्ही आमच्या अकॉर्डिंग चालले तर तुम्हाला ते रिकव्हर करून देण्यात आम्ही हेल्प करतो टोटली. असं नाही की हा बाबा बरोबर. आता आम्ही तोंडी सांगणार तुम्हाला हा तुम्ही करा फास्ट ट्रॅक मी तुमचं 10 दिवसात 15 दिवसात तुमचं रिकव्हर करून देतो. हे पॉसिबलच नाहीये, शक्यच नाहीये. जरी तुम्ही फास्ट ट्रॅकनी बिझनेस स्टार्ट केला 2 ते 2.5 महिने तुम्हाला ते रिकव्हर करण्यासाठी लागणार. कारण की रितेश बघा जसं की तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार ऍटलीस्ट प्रॅक्टिकली काम तुम्ही करायला गेलं तर 1 महिना प्रॅक्टिकली तुम्हाला लागणार आहे प्रॉपरली समजायला. बरोबर आहे का नाही? बरोबर. बरोबर. हां. आणि आता तुमच्याकडे अमाउंट सुद्धा नाहीये आणि जर अमाउंट असली असती तर माझ्या बोलण्याच्या अगोदरच तुम्ही बिझनेस स्टार्ट करून मोकळे झाले असते आणि आता काम स्टार्ट झालं असतं तुमचं. बरोबर? आता बरोबर इथं सर. आपण बोलतोय कशासाठी तुमच्याकडे अमाउंट नाहीये त्याच्यासाठी. बरोबर. मला माहिती आहे बरोबर. बघा, जसं की तुम्ही सांगितलं आणि जेन्युइन पर्सन वाटतंय बघा. जे आहे ते मी खरं सांगतो, की सगळं जे काही तुमचं पास्ट वगैरे जे पण होतं सगळं सांगितलं तुम्ही आणि एकच गोष्ट इथं लक्षात ठेवा जसं की आपण दुसऱ्याकडे काम केलं ना रितेश, बरोबर. कधीही ती लोकं आपली नसतात. कारण की तुम्हाला आज ना उद्या ठीक आहे 44 वय आहे तुमचं. 4-5-6 42. वर्षानंतर हां. 4-5-6 वर्षानंतर आपलं 50-51 वय होणार. त्यावेळेस आपली एनर्जी, आपली पोटेन्शियल काम करण्याची क्षमता तेवढीच नाही राहणार. नाही सर, आता ते अर्थात कमी हळूहळू कमी होते सर. हां. आणि जसं की फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट तुम्हाला काय देते इथं वर्क फ्रॉम अपॉर्च्युनिटी देते. तुम्ही घरी बसा. एकदम इझी प्लॅटफॉर्मवर काम करा. आता इथं तुम्हाला एक कळलं असेल 80% आपलं जे काम काय असतं माहितीये का? ऑटोमेटेड सिस्टम काम करतं. आता हे सिस्टम काय असतं? सिस्टम जसं की तुम्ही डे 1 पाहिला, डे 2 पाहिला, त्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग 1, 2, 3, 4 डेव्हलप सेशन पाहिले. बरोबर? हा झाला सिस्टमचा पार्ट. कोमल मॅमने तुमच्यासोबत किती काम केलं? फक्त तुमचे डाउट्स वगैरे क्लिअर केले. फक्त तुम्हाला लिंक्स वगैरे सेंड केली. अमाउंटमध्ये वॉलेटमध्ये अमाउंट ॲड केली. सिंपल दॅट्स इट. सेम टू सेम काम तुम्हाला करायचंय. हे अवघड आहे काम करणं. नाही, नाही सर, बरोबर आहे. हां. तर हा असतो प्लॅन फास्ट ट्रॅकचे बेनिफिट आणि मला माहिती आहे की तुमच्याकडे आता सध्या अमाउंट नाहीये बट
बघा, जर आत्ता तुम्ही अरेंज नाही केलं किंवा जर तुमच्या माइंडमध्ये असा प्रश्न येत असेल, "अरे यार, ठीक आहे, आपण स्लो ट्रॅकने बिझनेस स्टार्ट करू आणि मंथली 20 ते 25,000 रुपये कमवू शकू." तर पॉसिबल नाहीये. स्लो ट्रॅकने जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तर तुम्ही महिन्याचे 8 ते 10,000 रुपये कमवू शकता. जर फास्ट ट्रॅकने बिझनेस स्टार्ट केला, 20 ते 25, 35 त्याची काही लिमिट नाहीये. तुमच्या याच्यावर आहे. आणि इथं माझ्या टीममध्ये 1-2 पर्सन असे सुद्धा आहेत, जे स्लो ट्रॅकने बिझनेस स्टार्ट केला, बट त्यांचे जे डाउनलाईन मध्ये, आता मानून चला तुम्ही स्लो ट्रॅकने बिझनेस स्टार्ट केला आणि तुमच्या डाउनलाईन मध्ये पर्सन येतात टीममध्ये. हो. तुम्ही त्यांना शिकवणार व्यवस्थितपणे आणि तुमच्या पुढे ती गेली, कारण की ते फास्ट ट्रॅकने येणार आणि त्यांचं सुपरवायझर होणार, असिस्टंट मॅनेजर होणार, मॅनेजर होणार. मॅनेजरवर तर लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये इन्कम येते. बरोबर? आणि तुम्ही हाय बरोबर. त्याच लेवलला आहे, तर तुम्हाला काय वाटणार? रिग्रेट नाही वाटणार? "अरे यार, ह्यांच्या अगोदर मी हा बिझनेस स्टार्ट केला. ह्यांना मी सगळं काही शिकवलं, तरी हे माझ्यापेक्षा जास्त इन्कम करतात आहे." वाटणार बघा. तुमच्या जागेवर मी जरी असलो तरी माझं पण मन जळणारच. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे सर. हां, तर ह्या सर्व गोष्टी असतात. बाकी मला माहिती आहे बघा, अमाउंट कुणाकडे नसतं. हे लाईफटाईम. आता आपलं वय बघा 44 आहे. तरी आपल्याकडं एक बेसिक म्हणतो डायरेक्टली ऍक्च्युली मला 42 आहे माझी वय. 42. अरे यार, 2 हा, वर्ष बघा. 42. सांगितलं तुम्ही मला 2 वर्ष वाढवून डायरेक्टली. आता मानून चला एक्झाम्पल डायरेक्टली तुमच्यावर घेऊ नका. 42 आपलं वय आहे, बरोबर? ह्या बरोबर. वयात आपल्याकडे जर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा आपली लाईफ इथून चेंज करण्यासाठी जर आपल्याकडे 30,000 नसले, तर काय गॅरंटी आहे जिथं आपण 20-25 हजार रुपये 8-10 तास ज्या कंपनीमध्ये आपण 13 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष काम केले आणि आता करंट नाव आपल्याकडे 30,000 नसेल आणि तुमचं माइंड जर असं होत असेल की हा परत मला जॉबच करायचा कंपनीमध्ये, तर काय गॅरंटी आहे की 2 ते 3 वर्षात तुमच्याकडे 20 ते 25 हजार रुपये सेव्हिंग असतील म्हणून? काय आहे गॅरंटी? जर 20 ते 25 वर्षात जर आपल्याकडे एवढी सेव्हिंग जर नसेल, तर इन फ्युचर पण ती नसणारच आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे 20-25 हजारामध्ये काहीच होत नाही. कारण की महागाई किती वाढलेली आहे. माहिती आहे तुम्हाला, तेलचा बरोबर डबा आहे. जर घ्यायला गेला तर 1700-1800 रुपयाला येतील. काय होणार आहे त्या 30,000त? हो. बरोबर आहे. मागितलं सर एका दोघांना, पण आता ते नाही जमत आहे माझ्याकडे. आता ते प्रॉब्लेम तोच आहे त्याला. मला मी अजून माहिती आहे. प्रयत्न करतो. बघा प्रयत्न केल्याने सगळ्या गोष्टी होतात. प्रयत्न केल्याने. आणि बाकी रितेश, एक फेवर मी माझ्याकडून तुम्हाला देतो. बाकी तुम्ही सर. कसं काय कुठून अरेंज करता मला माहित नाही. बाकी माझ्याकडून तुम्हाला एक फेवर देतो. जर तुम्ही 2 दिवसात जर फास्ट ट्रॅकचं अमाउंट, आता किती तुम्ही पे केले? 5,200 का 6,000? हो, 5,200. 5,200 तर 24,800 काहीतरी तुमचे उरतात. बरोबर? हो. हो. राउंड फिगर चला धरू आपण, 25,000 धरू त्याला एक्झाम्पल. हो, बरोबर. 25,000. 25,000 तुम्ही 2 दिवसात कसं अरेंज करताय, कसं नाही करताय ते मला माहित नाही. बट माझ्याकडून मी तुम्हाला एक फेवर देतो, कारण की तुम्ही मराठी आहात आणि मी पण मराठी आहे. माझा ध्येय हाच असतो मराठी माणसांना उचलायचं. ओके, सगळ्यात पहिलं. बरोबर. माझा फेवर तुम्हाला एक असणार. जसं की तुम्ही आत्ता कुणाकडून घेताय त्यांच्याकडून ऍटलीस्ट 2 ते 2.5 महिन्याचा टाइम घ्या आणि त्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये जर तुमची ही 2cc अमाउंट जर रिकव्हर नाही झाली, तर डायरेक्टली मी तुम्हाला कॅश देईल. बट ह्याचे 2 कंडिशन्स असतील. माझ्या हिशोबाने तुम्हाला चालायला लागेल. 2 गोष्टीचं तुम्हाला पालन करावं लागेल. पहिली गोष्ट डिसिप्लिन, दुसरी गोष्ट कंसिस्टन्सी. या 2 गोष्टी प्रायोरिटी जर तुम्ही देताय, तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तुमची 2 ते 2.5 महिन्यात जर तुमची अमाउंट रिकव्हर नाही झाली, तर उरलेली जेवढी काही तुमची लॉस अमाउंट असेल मी डायरेक्टली तुम्हाला पे करेल. जसं की मानून चला, आता तुम्ही 2 दिवसात बिझनेस स्टार्ट केला. या महिन्यामध्ये तुमची 8 ते 10,000 इन्कम आली. पुढच्या महिन्यामध्ये 8 ते 10,000 इन्कम झाली. 20,000 झाले. उरले 10,000. ते 10,000 मी तुम्हाला देईल. आता माझ्या टीममध्ये 140 ते 145 लोक आहे. आतापर्यंत कुणासोबतही अशी वेळ आलेली नाहीये, कारण की मला माहितीये कसं त्यांना शिकवायचंय, कशी त्यांची इन्कम जनरेट करून द्यायची. सो आता मी एवढं कॉन्फिडेंटली तुम्हाला बोलू शकतोय. बरोबर? बरोबर सर. तर त्यासाठी मी म्हणतोय लाईफमध्ये तुम्हाला फक्त एकदाच अरेंज करायचंय. एकदाच म्हणजे एकदाच अरेंज करायचंय. बाकी करा. मी आहे तुमच्यासोबत. कोमल मॅम आहेत तुमच्यासोबत. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. बाकी ज्याच्याकडून पण घेणार, फक्त तुम्ही 2 ते 2.5 महिन्याचा टाइम घेऊन त्यांच्याकडून घ्या पैसे. नाहीतर असं नाही होणार तुम्ही 15 दिवसासाठी घेणार आणि ते तुम्हाला कॉल करतील, "अरे यार, पैसे काय झालं? पैसे दिले नाहीस तू आतापर्यंत." होतात ते. कारण की आता तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे पण अमाउंट नव्हती. माझ्या वेळेस ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला, त्यावेळेस मी 38,000 पासून मी स्टार्ट केला. कारण की कॉम्बो ऑफर्स खूप लिमिटेड ऑफरसाठी असतात.
खूप कमी वेळासाठी असतात. बरोबर. आणि वर्षातून एक ते फक्त दोन वेळाच येतात. आता हे फेस्टिवलमुळं आय थिंक आलेच वाटतं. एक 15-20 दिवस झाले. 15-20 दिवसापासून आता चालू आहे आणि हे आता कधीपर्यंत राहतील ते मला माहित नाही. उद्यापर्यंत, परवापर्यंत किंवा 10 दिवसापर्यंत ते राहतील ते कुणालाच माहित नाही. ते फक्त कंपनीलाच माहित असतात. ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केलता मी 38,000 पासून स्टार्ट केलतं. आणि तुम्हाला माहिती आहे मी पण बरोबर. कपड्याच्या शॉपमध्ये जॉबला होतो. मी पण 10 ते 11 वर्ष तिथं काम केलं. मला ₹25,000 पगार होता तिथं. बट मी एक बरोबर. गोष्ट नोटीस केली, त्या 10 वर्षात तो माणूस जो माझा शॉप ओनर होता, त्याच्याकडे फक्त टू व्हीलर होती, स्वतःचं घर नव्हता. त्यांनी 10 ते 11 वर्षात 4 ते 5 फ्लॅट घेतले. ॲक्चुअली बेसिकली मी पुणेमधून बिलॉन्ग करतो. ओके. ओके. हां. हां, तर इथं महागाई वगैरे थोडीशी जास्त आहे, माहिती असेल तुम्हाला. तर त्यांनी एवढं हो, घेतलं. भरपूर मी जास्त. 2023-24 ला मी नोटीस केलं, अरे यार, मी एवढे वर्ष याच्याकडे काम केले, बट हा माणूस एवढा वरती गेला, बट मी तिथं आहे, तिथंच त्याच जागेवर आहे. मला मग त्यावेळेस रिअलाईज झालं. मग मी एक प्लॅटफॉर्म शोधत होतो. 1-1.5 वर्षानंतर माझ्यासोबत पण त्या पिरियडला खूप सारे फ्रॉड वगैरे झाले. असं नाही की नाही झालं. फ्रॉड वगैरे झाले. त्याच्यानंतर हा फॉरेव्हर लिव्हिंगचा प्लॅटफॉर्म मला भेटला. फॉरेव्हर लिव्हिंगचा प्लॅटफॉर्म भेटला. त्याच्यानंतर मी अपॉर्च्युनिटी समजलं. सगळ्या व्यवस्थितपणे केलं. त्याच्यानंतर मला खूप चांगला वाटला. बट लास्टला जसं की आता तुम्ही जसं की अडकलाय. 2सीसीची अमाउंट नाहीये. त्यावेळेस मी पण अडकलो होतो. माझे अपलाईन जसे की शिवम सर आहेत. जसे की तुम्हाला माहीत असेल. शिवम सरांचा तुम्ही सेशन पाहिला असेल स्टार्टिंगला 9 PM. हो. हां, 9 PM पाहिला असेल. ते माझे मेंटॉर आहेत डायरेक्टली. तर मग त्यांच्याशी कोऑर्डिनेट झालं व्यवस्थितपणे. त्यांनी समजावलं मला जसं की आता मी तुम्हाला समजवतोय. मग एक गोष्ट मला रिअलाईज झाली, अनिल तुला जे करायचंय ना, आत्ता तुला करावं लागेल. जर फक्त या 38,000 साठी जर तू हा बिझनेस फ्लो ट्रॅकवर जर शिफ्ट होतोय, तर काहीच उपयोग नाहीये. त्यापेक्षा त्या कपड्याच्या दुकानात तू जॉब कर. इथं तुझी काहीच गरज नाही. माहिती आहे सगळे प्रॉब्लेम्स होते. मी पण मिडल क्लास फॅमिलीतूनच बिलॉन्ग करतो. असं पण माझी म्हणजे खूप श्रीमंत फॅमिली नाहीये. कारण की प्रॉब्लेम सगळ्यांच्या मिडल क्लास म्हणजे प्रॉब्लेम होतात. बरोबर आहे का नाही? मग मी अरेंज बरोबर. कसे केले? अरेंज मी केले मित्राकडून घेतले 5,000, 6,000, 10,000 आणि माझ्या पप्पाची एक गाडी होती मी ठेवली तिथं 10,000. मग मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा. बट मी तुम्हाला सांगतोय एक एक्झाम्पल देतोय की मी कसे अरेंज केले. त्याच्यानंतर असे अडथळे आले. 7-8 दिवसानंतर मी अरेंज केलं. 2सीसी सोबत बिझनेस. मलाही त्या एकाला विचारूनच पाहावं लागेल. त्याच्याकडून 10% तो आहे आमच्याकडे व्याजामध्ये देणारा काय त्याला म्हणताय बोलून तिथे? पाहावं लागेल. काय म्हणताय? आवाज नाही आला मला. आमच्याकडे एक आहे इंटरेस्टनी देणारा जो 10% देतो कर्ज. हं, हं. मलाही त्याच्याकडून कर्जच घ्यावं लागेल 10%नी. हं, हं, हं. ते 25,000 जर घेतले तर 25,000 चे 10% 2,500 होतात 2,500 रुपये महिन्याला. होतील. हो. ओके. बाकी 2,500 पूर्ण मला पण. त्याच्याकडून ऐक माझं, पूर्ण त्याच्याकडून घेऊ नकोस. त्याच्याकडून ॲटलीस्ट 10,000 घे आणि मित्रांकडून घे. कुणाकडून 5,000, कुणाकडून 10,000 त्यांना सांग 2 ते अडीच महिन्यात मी देतो तुम्हाला. कारण की अपॉर्च्युनिटी आपलं मिडल क्लास फॅमिलीचं काय मिस्टेक आहे माहिती आहे का? आपण जी अपॉर्च्युनिटी भेटते ना त्यांना आपण स्कॅम समजतो. अरे यार एवढे पैसे, अरे दादा एकदा तू लावलेस तर तुझी लाईफ तिथं चेंज होणार आहे. बरोबर आहे का नाही? बाकी बरोबर. व्यवस्थितपणे करा आणि टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाहीये आणि जे तुम्ही इंटरेस्टनी म्हणताय, बाकी त्याच्याकडून जेवढं कमी होईल तेवढं कमी अमाउंट घ्या आणि बाकी मित्रांकडून, फॅमिलीकडून किंवा जे काही तुमचे ट्रस्टेड पर्सन असतील त्यांच्याकडून 2,000-3,000, 4,000-5,000, 10,000 असं घ्या. ओके. आणि त्यांना 2-3 ठीक आहे महिन्याचा सर. टाईम द्या आणि लास्ट एक गोष्ट मी बोलून माझं कॉल संपवतो. आता मानून चला इथं आहे ना तुम्हाला भरपूर सारे असे लोकं मिळतील, जी तुम्हाला डिमोटिव्हेट करतील. ज्यावेळेस मी बिझनेस समजलो होतो, एक चूल होती माझ्या मनात, "अरे यार, मी तर एवढा भारी बिझनेस समजलोय, आता जातो मी मित्रांना सांगतो." मी पण सेम चुकी केली. मी जाऊन माझ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी मला काय उत्तर दिलं रितेश माहिती आहे? हं. त्यांनी मला सांगितलं, "अरे यार, तू ह्या बिझनेसमध्ये कशाला तू त्याच्या नादाला लागतोस? फ्रॉड होईल, या सर्व गोष्टी होईल." त्याच्यानंतर एका मित्राने सांगितलं, "आता तू हे काम करणार. तिथं कपडे विकत होतास, तू तिथंच जाऊन विक ना. हे काम काय करायची गरज आहे तुला? आता तू लोकं जोडणार. बरोबर. आता तू हे काम करणार, ते काम करणार." मग त्यावेळेस मला कळलं, ही जी सर्व लोकं आपल्या पाठीमागं बोलतात आहे. आता माझी इन्कम 70,000 ते 80,000 रुपये. आता तीच लोकं मला म्हणतात माझ्यासोबत त्यांना वर्क करायचंय. तीच लोकं, ज्या एक टायमिंगला मला त्यांनी ताणे मारले होते, "तू असं नाही करू शकत, तसं नाही करू शकत, हे नाही होणार, ते नाही होणार." त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. मानून चला एक एक्झाम्पल, सचिन तेंडुलकरशी जाऊन तुम्ही शतरंजच्या बद्दल विचारलं, ते सांगू शकतील? नाही सांगणार, कारण की ते क्रिकेट खेळतात. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना सांगितलं, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील. बरोबर आहे का नाही? बरोबर.
हा, तर फक्त म्हणण्याचं तात्पर्य एवढाच आहे, जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील कोमल मॅमशी कॉन्टॅक्ट करा किंवा मला जरी मेसेज केला तर मी क्लिअर करेल. बाकी तुम्ही करा, 2 दिवसाचा तुम्हाला टाइम देतो मी, रिक्वेस्ट करतो करण सरांना मी. ओके नाही तर ठीक आहे. हा, करण सरांना रिक्वेस्ट करतो. परवाच्या रात्री 9 वाजेपर्यंत तर तुमच्याकडे टाइम आहे. बाकी जर अवेलेबल झाले स्लॉट बघा होल्ड करण्यासाठी ऍटलिस्ट 8 ते 9 हजार तुमच्याकडून ते वॉलेटमध्ये ऍड करावे लागतात. बट तुम्हाला इथे एक